काल मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा अशा बातम्या उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा गटाच्याच एका पदाधिकाऱ्यानं म्हणजे प्रशांत सावंतने केल्या। ह्या माणसाला काहीही संबंध नसताना, ह्या माणसाला काही अधिकार नसताना ह्या माणसानं मराठा समाजाचा नावाचा वापर उबाठाला पाठिंब्यामध्ये केलेला आहे। खरं म्हणजे मराठा समाजानं आज ह्या गोष्टीचं चिंतन करण्याची गरज आहे। समजा उद्धव ठाकरेचा आणि राज ठाकरेचा मुंबईत पराभव झाला आणि तो होणार आहे। तो पराभव झाल्यावर आपल्या मराठा समाजाचे जे विरोधक आहेत समाजक चळवळीमध्ये हे सगळे काय बातम्या करणार आहेत की बघा मराठा समाजानं पाठिंबा दिला असताना सुद्धा ह्या ठाकरेंचा पराभव म्हणजे मराठ्यांची काहीच ताकद नाही। विधानसभेच्या वेळेसही असंच केलं गेलं आणि मराठा समाजाचा पाठिंबा नसताना एवढं हे सरकार आलं वगैरे वगैरे। राजकारण आणि हे जे काही आंदोलन आहे ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत असं माझं मत आहे। मनोज जरांगे पाटलांचंही नाव त्या प्रशांत सावंतने आधीमध्ये घेतलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी आज जाहीर करणं गरजेचं आहे की बाबा खरंच तुम्ही उघडपणे उबाटाच्या सोबत उभारणार आहे का, आणि जर असाल तर तुम्ही तिथं सभा घ्या, मग त्याच्या विरोधात काय बोलायचं काय नाही बोलायचं ह्या गोष्टी आम्ही ठरवू। प्रत्येकाचा पक्ष आहे। अरे हा प्रशांत सावंत 2 सप्टेंबरचा जो GR आहे तिथं आम्ही पक्षाचे पदाधिकारी असताना सुद्धा आम्ही म्हणत होतो की इथं मराठवाड्यातल्या मराठ्यांना फायदा नाही। आज त्याचे परिणाम दिसायला लागलेले आहेत। आणि हा प्रशांत सावंत तिथं 2 सप्टेंबरचा GRचा हातात घेऊन गुलाल उधळून घेत होता। तिथं देवेंद्र फडणवीस आणि सरकारचं कौतुक करत होता। वाशीमध्ये माघारी गेले त्यावेळेस हाच प्रशांत सावंत तिथं गुलालात नाचत होता। आणि आता ऐन वेळेला मराठा समाजाच्या नावाचा वापर उबाठा गटासाठी फायदा होण्यासाठी करतोय। खरं म्हणजे मराठा समाजाने कोणत्याच आपापल्या पक्षाची आपापली भूमिका घेत आहेत। एका पक्षाला कुठल्याही पाठिंबा आहे किंवा नाही असं म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही। आणि जर तसं करायचं असेल तर मराठा समाजाला बैठक घेऊन ठरवावं लागेल की बाबा नेमकं आपलं काय व्हायला लागलं। म्हणून माझं असं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटलांनी तात्काळ खुलासा करावा। सकल मराठा समाजाचा उद्धव ठाकरेला पाठिंबा असू शकत नाही, कारण त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलेलं नाही। राज ठाकरेंनी सुद्धा काही केलेलं नाही। ह्या लोकांनी मराठा समाजाचं मानहानी होईल अशाच पद्धतीने बोललेले आहेत। अरे किमान एकनाथ शिंदे साहेबांनी काही लाखो नोंदी तरी दिलेल्या आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या खिशातून जेवढ्या आत्महत्या झाल्या त्या लोकांना मदत तरी केलेला आहे। अरे ह्या एकनाथ शिंदे साहेबांचं आपण विसरायचं आहे का? आंदोलनाला यश कुणामुळे आले? एकनाथ शिंदे साहेबांमुळे आले। आता समजा माझे मतभेद असले तरी त्या 2 सप्टेंबरचा GR तुम्ही स्वीकारलाय ना, त्या GRचा फायदा जरांगे पाटील बोलायला लागलेत ना। मग असं असताना सुद्धा ह्या अशा प्रशांत सावंत सारख्या लोकांनी आणि ह्या माणसांनी मराठा समाजाच्या नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने जर करायचं ठरवलं असेल तर ह्या गोष्टीची चिंतन आणि चिंता करायची गरज मराठा समाजाला आहे। जे काही असेल, आज मी पदाधिकारी असेल ना, मी एकनाथ शिंदे साहेबांचा मी प्रेस घेईन, शिंदे साहेबांच्या नावानं मतं मागू। कुणी भारतीय जनता पार्टीत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाने केलेल्या कामाचं मागेल। तुम्ही जर उद्धव ठाकरेचा असाल तर उद्धव ठाकरेने काय कामं केले ह्या गोष्टीवर तुम्ही मागा। पण मराठा समाजाच्या नावानं ह्याला पाठिंबा त्याला पाठिंबा नाही असं जर तुम्ही बोलणार असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही आणि जशास तसं उत्तर येणाऱ्या काळात दिलं जाईल एवढं मात्र निश्चित आहे।